चिंचोली काटी ग्रामपंचायतीत झालेल्या लाखोंच्या भ्रष्टाचाराची चौकशी व्हावी, अन्यथा आंदोलन करू, असा इशारा महेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला आहे। चिंचोली काटी ग्रामपंचायतीमध्ये अद्याप एकही ग्रामसभा घेण्यात आली नाही। गेल्या 4 वर्षात 2 सरपंच झाले। त्या दोघांनी त्यांच्या पतिदेवांच्या संगनमतानं ग्रामपंचायत टॅक्स MIDC मधील कारखानदारांकडून नियमबाह्य पद्धतीनं वसूल केला आहे। खोट्या डुप्लिकेट पावत्या आणि NOC देऊन रोख फोनपेद्वारे खात्यात अनेक कंपन्यांकडून पैसे घेऊन त्याचा अपहार केला। पर्यायानं ग्रामपंचायतीचं नुकसान केलं आहे। त्याची सखोल चौकशी करण्यात यावी, जबाबदार संबंधित अधिकारी आणि ठेकेदाराची सखोल चौकशी व्हावी। विविध विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप महेश भोसले यांनी केला। सध्याचे सरपंच ग्रामसेवक आणि सदस्यांना विश्वासात न घेता पतिदेवाला घेऊन मनमानी कारभार करत आहेत। गावाला सरपंच महिला असून त्यांच्या पतिदेवाचा प्रत्येक कामात हस्तक्षेप असतो। ठेकेदाराच्या नावाखाली सरपंचपती सर्व काम करत आहेत असा आरोप करत त्यांचे सर्व CDR आणि बँक स्टेटमेंट चेक करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी आणि तोपर्यंत ग्रामपंचायतीनं कोणतीही कामं करू नयेत, अन्यथा ग्रामस्थांना घेऊन आंदोलन करावं लागेल असा इशारा महेश भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिला। त्या ठिकाणी जो कारभार चालू आहे तो सर्व कारभार त्यांचे पतिदेव बघतात। हे बेकायदेशीर पद्धतीनं काम चालू आहे। सध्या ग्रामपंचायतीमध्ये मागील जवळपास 5 वर्षाच्या आसपास 4 ते 5 कोटीचे कामं झालेले आहेत, विकास निधीची कामं। मग ते 15 दिवस आयोग असेल किंवा ग्राम निधीतून असेल, परंतु या कामामध्ये लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे। त्यामध्ये जे सरपंचाचे पती आहेत ते पती सर्व टेंडर टाकून कामं स्वतःच करतात सगळे। म्हणजे रस्त्याची कामं असतील, लाईट असेल, ड्रेनेज असेल, पेवर ब्लॉक असेल किंवा जिल्हा परिषद शाळेमधला पेवर ब्लॉक, IPS, खिडकी बसवणे इत्यादी जे गावाची विकासाची कामं आहेत ते सरपंचाच्या पती एका ठेकेदाराला हाताशी धरून, ते ठेकेदाराचं नाव आहे विकास सरकार, मागील 4-5 वर्षात नियमितपणे त्या ठेकेदाराला काम दिलं जातं। आणि त्याच्यामध्ये मागच्या 1-2 वर्षापूर्वी आरो प्लांट मिळाला होता आमच्या गावाला। ग्लेनमार्क कंपनीनं आरो प्लांट दिला होता CSR फंडातून। त्याचं देखील एक त्यांनी एस्टिमेट बनवून त्याच्यामध्ये देखील घोटाळा करून काही पैसे खाण्यात आले। त्याच्या समवेत मागील 4 वर्षामध्ये जवळपास अद्याप एकही ग्रामसभा झाली नाही। नियमानं प्रत्येक गावाला वर्षातून किमान 4 तरी ग्रामसभा व्हायला पाहिजे। आम्ही सर्व ग्रामस्थ आहोत। आमच्या माहितीनुसार मागील 4 ते 5 वर्षात अद्याप एकही ग्रामसभा झालेली नाही। या पत्रकार परिषदेला पृथ्वीराज पवार, महेश धोत्रे, विक्रम भोसले, सचिन भोसले यांची उपस्थिती होती।